हॅलो एव्हरीबडी, तुमच्या सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. सेशन सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना मला तुम्हाला द्यायच्या आहेत. या सूचना मी हार्डली 2 ते 3 मिनिटात पूर्ण करेल. यात पहिली सूचना अशी आहे की व्हिडिओजचे व्ह्यूज तुमचे कमी झालेले आहेत. आता कमी झालेले आहेत इन दी सेन्स, मला माझ्या व्हिडिओचं कोणत्याही प्रकारे आपण त्याला म्हणूया शेअरिंग किंवा त्याला प्रमोट करायचं नाही आहे. तर व्ह्यूज मी याच्या पद्धतीने बोलतो आहे किंवा यामुळे बोलतो आहे कारण तुम्ही लोक व्हिडिओज वेळेवरती पाहत नाही आणि व्हिडिओज वेळेवरती पाहत नसल्याकारणानं जी लिंक तुमची लागणं गरजेची आहे ती लिंक लागत नाही आहे. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या वेळेस जी नीटची एक्झाम होईल त्याला अजून भरपूर वेळ आहे. पूर्ण 1 वर्ष बाकी आहे. ठीक आहे. आणि तुम्ही लोक ह्या थिंकिंगमध्ये राहू नका की समजा कॉलेज किंवा शाळा ही जानेवारी टू डिसेंबर होऊ शकते आणि जानेवारी टू डिसेंबर जर झाले तर आत्ता आपला अभ्यास करून कोणत्याही प्रकारे फायदा नाही. तुम्ही अशा प्रकारच्या थिंकिंगमध्ये राहू नका. किंवा जे काही कॉलेज उघडण्यासाठी एक्सटेन्शन होत आहे किंवा गव्हर्नमेंटकडून लवकर त्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा निर्णय होत नाहीत, मग त्यामुळे तुम्ही डिप्रेशनमध्ये जाऊ नका किंवा त्याचं टेन्शनही घेऊ नका. तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहा. आपण ज्याला म्हणतो की संधीचं सोनं करणे एक प्रकारे. ठीक आहे, कोविड-19 हे मोठं प्रॉब्लेम आहे आपल्यासमोर. आपण ह्या प्रॉब्लेममधून संधी शोधणं गरजेचं आहे आणि त्या संधीचं जे काही आपण त्याला म्हणूया सोनं करणं गरजेचं आहे. आता हे कसं तुमच्यासाठी फायदेशीर राहील हे पहा. जर कॉलेज समजा जानेवारीमध्ये ओपन होत असेल किंवा नोव्हेंबरमध्ये ओपन होत असेल तर आपल्याकडे पुढे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे जवळपास 2.5 महिने आपल्याकडे असतील. ठीक आहे. आणि ह्या 2.5 महिन्यामध्ये आपला पूर्ण सिलेबस होऊन जाईल. जो काही आपला सिलेबस चालला आहे, 11th पूर्ण झालेला आहे, 12वी 50% होत आलेला आहे. राहिलेल्या 2.5 ते 3 महिन्यामध्ये 12वीचं सिलेबसही पूर्ण होऊन जाणार आहे. प्रत्येक चॅप्टरची टेस्ट आणि मंथली ह्या गोष्टी तुमच्या ऑलरेडी चालू आहेत. म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रिपेअर होत आहात. तुमच्यासाठी कशी संधी असेल, जर समजा कॉलेज नोव्हेंबरमध्ये किंवा जानेवारीमध्ये ओपन झालं तर तुमच्यासाठी संधी एक रिपीटर बॅच सारखी असेल. समजते तुम्हाला? तुमच्यासाठी ही जी संधी कशी असेल, एक रिपीटर बॅच सारखी असेल, जसं रिपीटर बॅचचं असतं. आणि तुम्हाला माहीत आहे की नीटमध्ये रिझल्ट जे आहे ते 80% रिपीटर बॅचेसचं असतं आणि 20% जे आहे ते जे रेग्युलर बॅचेस असतात किंवा जे रेग्युलर विद्यार्थी असतात त्यांचा रिझल्ट असतो. म्हणजे तुमच्यासाठी ही महत्त्वाची ही खूप चांगली संधी आलेली आहे की तुम्ही ॲज अॅन रिपीटर बॅच म्हणून येशाल. कसं रिपीटर बॅच म्हणून येशाल? कारण तुमचं सिलेबस ऑलरेडी झालेलं आहे कॉलेजमध्ये येण्यापूर्वी. आता कॉलेज सुरू झाल्यानंतर काय होईल, मग झालेला पूर्ण जो सिलेबस आहे, आपण पूर्ण सिलेबसचे जे काही व्हेरियस टॉपिक असतील किंवा युनिट असतील तर त्या युनिटचे टेस्ट लावून, प्रत्येक युनिटचे तुम्ही स्टडी करणार आहात, आपण त्याचे टेस्ट लावणार आहात, परत स्टडी करणार, परत आपण टेस्ट लावणार, त्याच्यानंतर ग्रुप टेस्ट लावणार, नंतर आपण मॉक टेस्ट लावणार. तर या पद्धतीने काय होणार आहे, तुमचं अगेन अँड अगेन रिपीट रिव्हिजन होत जाईल. अगेन अँड अगेन रिपिटेशन होणार आहे आणि हे अगेन अँड अगेन रिपिटेशन तुमचं रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने उंचावलं जाणार आहे. तुम्ही लकी कसे आहात या बाबतीत, तुम्ही लकी आहात. आणि हे ते कसे, अदर कॉलेजेसमध्ये जे विद्यार्थी 11वीला होते आणि आता 12वीमध्ये गेलेत तर त्यांचं सिलेबस अजूनही वर्किंगमध्ये नाहीत. काही ठिकाणी तुम्ही ऐकत असाल किंवा काही ऑनलाईन कोचिंग आहेत, तर ऑनलाईन कोचिंगमध्ये समजा ते चालत असेल, परंतु ऑनलाईन कोचिंगचं सर्वात मोठा ड्रॉबॅक असा आहे की ऑनलाईन कोचिंगमध्ये तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्सवरती आणि डाऊट्सवरती खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकत नाही. कारण तुम्ही आत्ताच बघितलेलं आहे की तुम्ही सध्याला फेस टू फेस नाही, म्हणजे आमच्यासमोर तुम्ही नाही आहेत. आमच्यासमोर नसल्याकारणाने तुमचं एज्युकेशन कसं होतं हे तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही कायमस्वरूपी नीटच्या एक्झामिनेशनपर्यंत त्याचा विचार जर करत असाल तर मग त्याचं कम्प्लिटली बॅड इम्पॅक्ट तुमच्यावरती होणार आहे. ठीक आहे. तर हे लकी कसं की मग हे लोक जे आहेत जे ऑनलाईन एज्युकेशनमध्ये असतील तर त्यांच्यासाठी एक मोठा बॅड इम्पॅक्ट असेल. ठीक आहे. परंतु तुम्ही लोक कॉलेजमध्ये परत येणार आहात फिजिकली, आणि जेव्हा फिजिकली परत येणार आहात आणि आमच्यासमोर असणार आहात तर तुमच्यासाठीची जी ती वेळ असेल, ऑलरेडी सिलेबस संपून तुम्ही कॉलेजमध्ये आलेला असाल. म्हणजे तुमच्यासाठी किती चांगली गोष्ट आहे की तुम्ही कॉलेजमध्ये आलेले आहात. आता पूर्ण दिवसभर तुमची फक्त रिव्हिजन आणि टेस्ट चालू आहे. काय होईल,
पूर्ण दिवसभर जे काही झालेलं सिलेबस आहे त्याची रिव्हिजन आणि त्याची टेस्ट चालू असणार आहे, ज्या कारणामुळे तुम्ही त्या टॉपिक्समध्ये इतके परफेक्ट होणार ज्याची हद्द नाही. आणि त्यामुळे तुम्ही तुमचा रिझल्ट 600-650च्याही पुढे म्हणजे 650+ पर्यंत घेऊन जाऊ शकता. आणि जर तुम्हाला यावरती विश्वास असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला जायला काहीही हरकत नाही. मग आत्ता येणारे तुम्हाला व्हिडिओज जे आहेत ते व्हिडिओज चांगल्या पद्धतीने पाहत राहा, त्याला चांगलं स्टडी करा, त्याचे MCQs जे आम्ही तुम्हाला शीट प्रोव्हाइड केलेले आहेत त्याचे MCQs चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करा, पेपर द्या आणि सिरियस मोडमध्ये राहा. कोणत्याही पद्धतीने सिरियस मोड कशासाठी आहे तर सिरियस मोड म्हणजे हे तुमच्या अभ्यासासाठी असेल. सिरियस मोड कोविड-19 किंवा कोरोनासाठी नव्हे, तर हे अभ्यासासाठी असेल. घरीच आहात, सेफ राहा, परंतु अभ्यास करत राहा, व्हिडिओ चांगल्या पद्धतीने पाहत राहा. जे काही प्रॉब्लेम्स येत असेल आम्हाला शेअर करत राहा. आमच्याकडून लवकरात लवकर जर समजा डाऊट क्लिअर होत नसेल तर डायरेक्ट फोन करू शकता आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता. ठीक आहे. परंतु असं कोणीही विचार करू नका की चला आता कॉलेज नोव्हेंबरमध्ये ओपन होईल किंवा जानेवारीमध्ये ओपन होईल आणि आपण एकदम फ्री होऊ. तर असं अजिबात विचार करू नका आणि फ्री होऊन स्वतःला पूर्णपणे सिलेबसपासून तोडू नका, सेग्रिगेट करू नका, सेपरेट करू नका. तुम्ही तोडल्या कारणानं मागचं जितकं सगळं होतं ते सगळं तुम्ही विसरून जाणार आणि जर तुम्ही ते विसरून गेलात तर परत तुम्हाला पिकअप करणं सोपं नाही. म्हणजे तुम्ही पिकअप होईपर्यंत एक्झाम तुमच्या तोंडावरती असेल किंवा तुमच्या समोर असेल. म्हणजे मी खूप महत्त्वाची गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करतोय. त्यामुळे आत्ताचे जे व्हिडिओज आहेत सिरियसली ऑन टाईम डेली पहा. शीटमध्ये असलेले MCQs चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह करा, थेरी वाचा. आम्ही इथं शिकवत असणारे जे काही तुमचे रनिंग नोट्स आहेत ते रनिंग नोट्स चांगल्या पद्धतीने पहा. ठीक आहे. आणि त्या पद्धतीने पुढे कंटिन्यू करत राहा. एक वेळ येणार आहे सिलेबस संपून जाईल, तुम्ही नंतर कॉलेजमध्ये येणार आणि कंप्लीट रिव्हिजन आणि टेस्ट तुमचे होऊन जातील, परफेक्ट होणार, तुमचं रिझल्ट 100% वाढेल. ठीक आहे. सूचना तुम्हाला समजलेली असेल. मी एवढंच बोलेल, यापेक्षा जास्त मला बोलण्याची गरज नाही. तुम्ही त्यावरती थोडंसं शांतपणे बसून विचार करा. ठीक आहे. आता मी माझा जो सिलेबस आहे, माझा जो टॉपिक आहे मी तो कंटिन्यू करेल. तर हा जो टॉपिक आहे आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम हा पार्ट पाहत आहोत. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण इंटरनल जेनाटालिया पूर्ण केलेला आहे. इंटरनल जेनाटालियाचे जे हायलाइट्स आहेत ज्यामध्ये आपण फॅलोपियन ट्यूब दॅट इज कॉल्ड ॲज दी ओव्हिडक्ट, पेअर ऑफ ओव्हरीज, त्यानंतर पुढे युटेरस, हे 3 महत्त्वाचे पार्ट्स बघितलेले आहेत. व्हजायना फक्त नावानुरूप बघितलेला आहे. तसं व्हजायना हा जो आहे कंप्लीट स्ट्रक्चर इंटरनल पार्टमध्ये जातो आणि ओपनिंग एक्सटर्नलमध्ये येते. व्हजायनल ओपनिंग जे आहे ते एक्सटर्नलमध्ये येते आणि कंप्लीट स्ट्रक्चर जो आहे तो इंटरनल पार्टमध्ये चालला जातो. मग आपण एक्सटर्नल सुरू करत असताना त्याला घेणार असं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं होतं, तसं मी ते इथे घेणारच आहे. ठीक आहे. फॅलोपियन ट्यूबमध्ये महत्त्वाचे किंवा हायलाइटेड पॉईंट्स म्हणजे काय तर ओव्हरीसाठी एक ओपनिंग पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये असते जी ओव्हेरियन ऑर्फिस असेल आणि त्या ओपनिंग थ्रू ओव्हरीमध्ये असलेला ओवा काय केला जातो त्या फॅलोपियन ट्यूबमध्ये किंवा ओव्हिडक्टमध्ये टाकला जातो. हा एक महत्त्वाचा स्टेटमेंट. पुढे ओवा ॲम्पुला रिजनमध्ये येतो. म्हणजे ॲम्पुला रिजन इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फॉर द पर्पज ऑफ फर्टिलायझेशन. ओवा तिथपर्यंत पोहोचलेला आहे आणि एकीकडनं तुमचे स्पर्म तिथपर्यंत जात आहेत, फर्टिलायझेशन तिथे होतो. म्हणून ॲम्पुला हा रिजन महत्त्वाचा आहे. त्या पद्धतीने क्वेश्चन पण विचारलं जाऊ शकतं. मे बी इफ देर इज लेट टू कम स्पर्म from the vaginal area then at that time the ova will be goes towards the isthmus. मग तो isthmus region मध्ये गेलेला असेल. isthmus is a region of the fallopian tube. ठीक आहे. मग isthmus region मध्ये कधी कधी फर्टिलायझेशन होतं, नॉट ऑल टाइम त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होत नाही. कधी कधी फर्टिलायझेशन होण्याचे चान्सेस isthmus region मध्ये असतात, बट ॲक्च्युअल फर्टिलायझेशन चान्सेस कुठे आहेत ॲम्पुलर रिजनमध्ये आहेत. ठीक आहे. ही झाली फॅलोपियन ट्यूब. त्यानंतर पुढे आपण युटेरसकडे गेलो. युटेरसचे 3 पार्ट, वरती डोम शेप्ड फंडस, मधली बॉडी आणि खाली जे असलेलं सेरेविक्स, हे 3 पार्ट. यापैकी सर्वात महत्त्वाचा पार्ट सेरेविकल रिजन आहे ज्यावरती प्रश्न पडतात. फंडस आणि बॉडीवरती प्रश्न पडत नाही. मग सेरेविकल रिजन जो आहे तो सेरेविकल रिजन 2 ओपनिंग कन्सिस्ट करतं. 1 ओपनिंग into the uterus and another opening into the vagina. The opening into the uterus, it is called as internal OS, that is orifice, and the external opening into the vagina, that is called as the external OS, that is orifice. ठीक आहे. हे एक हायलाइटेड आणि महत्त्वाचा पार्ट होता. त्यानंतर पुढे युटेरस हे हिस्टोलॉजिकली 3 पार्ट कन्सिस्ट करतं. फ्रॉम एक्सटर्नल टू इंटरनल असं विचार जर केला तर एक्सटर्नली देर इज प्रेझेन्स ऑफ दी पेरीमेट्रियम. ओके. त्यानंतर फायब्रस लेअर आहे. त्यानंतर आतमध्ये आपण गेलो
मस्कुलार लेअर दॅट इज कॉल्ड एज द मायोमेट्रियम. आणि मायोमेट्रियमचं फंक्शनिंग काय आहे? ड्युरिंग पार्च्युरेशन इट कॉन्ट्रॅक्ट अँड पुश अप द बेबी आउटसाइड. ठीक आहे, हे या ठिकाणी त्याचं महत्त्वाचं काम आहे. थोडं तुम्ही पुढे गेलात, पुढे गेल्यानंतर आता इथं कॉलमनार एपिथेलियम, सिलिएटेड कॉलमनार एपिथेलियम विथ सिक्रिटरी अँड म्युकस सेल्स, ह्या दोन सेल्ससह असलेला लेअर आहे दॅट इज वी कॉल द एंडोमेट्रियम. द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फॉर द पर्पज ऑफ प्रेग्नन्सी ॲज वेल ॲज इम्प्लांटेशन ऑफ युअर एम्ब्रिओ. एम्ब्रिओ इम्प्लांटेशनसाठी महत्त्वाचा असलेला पार्ट आणि प्रेग्नन्सीसाठी महत्त्वाचा असलेला पार्ट. इथे मी एक हार्मोन तुम्हाला इंट्रोड्यूस केला होता जो त्या एंडोमेट्रियमला मेंटेन ठेवतो कंप्लीट प्रेग्नन्सीमध्ये. दॅट हार्मोन इज कॉल्ड एज द प्रोजेस्टेरॉन. तो सुरुवातीला ओव्हरीकडून सिक्रेट केला जातो, नंतर प्लासेंटाकडून सिक्रेट केला जातो. ठीक आहे, मग हा जो एंडोमेट्रियम आहे तो मेंटेन राहील, प्रेग्नन्सी कंटिन्यू राहील. सो दिस इज द पार्ट दॅट इज ॲन युटेरस, मोस्ट इम्पॉर्टंट पेअर शेप्ड स्ट्रक्चर वेअर द फिटस ग्रो डेव्हलप. ठीक आहे, तर इथपर्यंतचा पार्ट आपण लास्ट टाइम बघितलेला होता. आता आपण पुढे जाणार आहोत दॅट इज ॲन व्हजायना. व्हजायना काल मी इंट्रोड्यूस केलं होतं तुम्हाला. व्हजायना ॲक्च्युली स्ट्रक्चरली इट इज फायब्रोमस्कुलार. स्ट्रक्चरली कसं आहे हे? फायब्रोमस्कुलार आहे. जरी फायब्रोमस्कुलार असेल बट इट इज नॉट सिक्रिटरी. सिक्रिटरी मीन्स देर इज सिक्रिटरी सेल्स आर ॲब्सेंट. हा एकदम इनर लाइनिंग त्याची जी आहे तिथे म्युकस सेल प्रेझेंट असतात म्हणून म्युकस सिक्रेशन केलं जातं. परंतु इट इज ए नॉन ग्लँड्युलार पार्ट. इट इज ॲन नॉन ग्लँड्युलार पार्ट. हा इट विल बी यूज फॉर द पर्पज ऑफ कॉप्युलेशन. हे कॉप्युलेशनमध्ये यूज होतं. हेन्स इट इज कॉल्ड ॲज कॉप्युलेटरी ऑर्गन. इट इज कॉल्ड ॲज कॉप्युलेटरी ऑर्गन. ठीक आहे, तर व्हजायना त्याचं वॉल जो असेल व्हजायनल वॉल स्ट्रक्चरली इट हॅविंग 3 लेयर्स. जसं आपण फॅलोपियन ट्यूबसाठी 3 लेअर बघितले, त्यानंतर तुमच्या युटेरससाठी 3 लेअर बघितले, तसं वॉलसाठी 3 लेअर आहे. त्यामध्ये आउटर लेअर इट इज कॉल्ड ॲज द सिरोसा. ठीक आहे, सिरोसाला आणखीन एक स्पेसिफिक नाव आहे दॅट इज ॲन ॲडव्हान्टिशिया. ठीक आहे, त्यानंतर मिडल लेअर हा मस्कुलार लेअर असेल. इट इज ॲन मस्कुलार लेअर. ओके, अँड द इनरमोस्ट लेअर, द इनरमोस्ट लेअर इट इज ॲन म्युकोसल लेअर. हा जो इनरमोस्ट सर्वात आतमध्ये असलेलं जे आहे ते इनरमोस्ट लेअर म्युकोसल आहे. मग ती कंप्लीट म्युकोसाची लाइनिंग आहे म्हणून म्युकोसल लाइनिंग असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी म्युकोसल सिक्रेशन तुम्हाला भेटेल. त्या व्यतिरिक्त अदर सिक्रेशन तसं ग्लँड्युलर नाहीच आहे म्हणून कोणत्याही प्रकारचं सिक्रेशन तुम्हाला व्हजायनामध्ये भेटणार नाही. तर हे जे व्हजायना आहे याची एक ओपनिंग वेस्टिब्युलमध्ये असते. व्हॉट इज वेस्टिब्युल? इथे आहे वेस्टिब्युल. एक्सटर्नल जेनेटालियाचा महत्त्वाचा पार्ट. एक्सटर्नल जेनेटालियामध्ये वल्वा जो आहे, वल्वाची कंप्लीट कव्हरिंग जी आहे ती वेस्टिब्युलर कव्हरिंग असते. किंवा एक प्रकारे असं म्हणा की वेस्टिब्युलमध्ये एन्क्लोज्ड असतो, म्हणजे ज्याच्या आतमध्ये युरेथ्रल ओपनिंग असते, व्हजायनल ओपनिंग असते, तर तो पार्ट दॅट इज अन वेस्टिब्युल. तर वेस्टिब्युलमध्ये व्हजायना ओपन होतात. इट्स ओपनिंग इज इन वेस्टिब्युल. ओके, वेस्टिब्युलमध्ये असलेल्या ओपनिंगला म्हणतात व्हजायनल ऑरिफिस. दॅट इज कॉल्ड ॲज व्हजायनल ऑरिफिस. दोन्हीही स्पेलिंग बरोबर आहे. ORIFICE हेही बरोबर आहे आणि ORFIC ऑरिफिस ऑरिफिस दोन्ही स्पेलिंग बरोबर आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन करण्याची गरज नाही. तर व्हजायनल ऑरिफिस हे वेस्टिब्युलमध्ये व्हजायनाची ओपनिंग आहे जी आउटसाइड ओपनिंग असते. अच्छा, ही जी ओपनिंग आहे दिस ओपनिंग फॉर एक्झाम्पल सी हियर this is an vestibule. Okay, inside vestibule the upper opening is an urethral opening and the lower opening is an vaginal opening. Okay, vaginal opening is partially covered by, here partial covering म्हणजे मी इथपर्यंत तुम्हाला कव्हरिंग दाखवली. It is partially covered by mucosal layer called as hymen. It is partially covered by the mucosal layer. This is vaginal orifice, vaginal opening.
पार्शियली कवर्ड आहे, नॉट कम्प्लीट. मग इथे काही पार्ट हा ओपन असेल आणि काही पार्ट हा कवर्ड झालेला असेल. दॅट इज वी कॉल दी हायमेन. ओके, हायमेन इट इज अन ॲक्च्युली हायमेन काय आहे? इट इज अन म्युकोसल कवरिंग. इट इज अन म्युकोसल कवरिंग विच इज पार्शियल नॉट कम्प्लीट. ते कसं असेल? पार्शियल असेल. म्हणजे जो प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो ना की vaginal opening is covered by the hymen, then how in menstrual cycle the bleeding comes out? The bleeding is there because of, that is the somewhat part is opened where no mucosal layer is present, that is mucosal layer is absent, hence from that part the bleeding will be there. Okay, and another thing is some people says that the hymen is a virginal sign. Some people says that hymen is a virginal sign, but it is false. It is not a true virginal sign. It is not a true virginal sign. Why it means that the virginal? Because after sexual intercourse the hymen will be break. Some people says that, but not that. Some women or some females are actively involved in the sports, cycling or whatever that. Because of that the hymen can breaks. Because of that hymen can break. And if hymen break, hence it is because of this sport, hence we cannot say that it is a virginal sign. Okay, it is clear? So या ठिकाणी जे काही व्हजायनल थिंग्स होते आपण या ठिकाणी पूर्णपणे बघितलेले आहेत. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द व्हजायना? देर आर सम स्पेसिफिक फंक्शन. एक फंक्शन तुमच्या समोर येऊन गेला, दॅट इज इट इज ए कॉप्युलेटरी ऑर्गन. हा एक फंक्शन आहे. या व्यतिरिक्त देर आर अनदर 2 फंक्शन्स ऑफ द व्हजायना. मग ते काय आहे? इट ॲक्ट ॲज ए पासेज. फंक्शन्स मग आता तो आधीचं फंक्शन मी इथे देत नाही, एकच देतो. इट ॲक्ट ॲज ए पासेज. आता हे पासेज कशासाठी आहे? इट ॲक्ट ॲज ए पासेज फॉर मेन्स्ट्रुअल फ्लो. फॉर मेन्स्ट्रुअल फ्लो ही एक थिंग. सेकंड थिंग अशी की इट ॲक्ट ॲज सेकंड, म्हणजे हा एक महत्त्वाचं, हे एक महत्त्वाचं फंक्शनिंग त्याचं असेल, दॅट इज अन ॲक्ट ॲज ए बर्थ कॅनाल. It act as a birth canal. Birth canal during parturition. During parturition म्हणजे बर्थच्या वेळेस किंवा डिलिव्हरीच्या वेळेस हे बर्थ कॅनल म्हणून काम करतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट दी व्हजायना. यानंतर आता आपण पुढे कंटिन्यू करूया विथ external genitalia. So the next part is an external genitalia. So external genitalia, it is present outside the body. In that the 4 important part: vestibules, labia majora, labia minora and clitoris. That are 4 major things. One thing is also there, that is an mons pubis. सो मॉन्स प्युबिस हा सर्वात वरतीला पार्ट असेल, त्याच्या खाली वेस्टिब्यूल असेल आणि वेस्टिब्यूल बरोबर जी कवरिंग फॉर्म केली जाईल ती लेबिया मेजोरा आणि लेबिया मायनोराची असेल. यापैकी लेबिया मायनोरावरती एक पी शेप्ड स्ट्रक्चर तयार करतात, त्याला आपण क्लायटोरिस असं म्हणतो. मी बाय स्ट्रक्चर या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करेल. तर यामध्ये पहिला पार्ट जो आहे दॅट इज अन वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूल तुमच्या समोर आत्ताच थोड्या वेळापूर्वी काढलेला होता तो स्ट्रक्चर. तसं तुम्ही आपण इथं अनादर सेकंड स्ट्रक्चर या ठिकाणी काढणार आहोत. वेस्टिब्यूल विच एनक्लोजेस the various opening.
हा वेस्टिब्यूल जो आहे तो व्हेरियस ओपनिंग एनक्लोज करतो. ऑलरेडी मी तिथे सांगितली. द अँटेरियर ॲट द अँटेरियर पोझिशन देर इज ॲन युरेथ्रल ओपनिंग. ॲट द पोस्टेरियर पोझिशन देर इज ॲन व्हजायनल ओपनिंग. ओके, एकदमच आपण त्याच्या पोस्टेरियर पोझिशनला जर आलो तर देर इज प्रेझेन्स ऑफ ॲनल ओपनिंग, दॅट इज ॲनस. ठीक आहे. आता हा जो वेस्टिब्यूल आहे, वेस्टिब्यूलच्या आउटसाइड कव्हरिंग एक 2 स्किन फोल्ड आहे. ठीक आहे, म्हणजे वेस्टिब्यूलच्या बाहेर किंवा एक प्रकारे आपण त्याला त्याची कव्हरिंगच स्किन फोल्डने घेऊ शकतो. दॅट इज वी कॉल्ड लेबियम मायनोरा. That is labium minora. Outside labium minora, the large or thick skin fold is there. That is called labium majora. Okay, labium majora, it is a skin fold. 2 skin fold is there. 2 skin fold म्हणजे इकडे एक आणि इकडे एक. त्याच्या आतमध्ये another 2 skin fold is there. That is labium minora. तर हा बाहेरचा पार्ट आहे, आपण त्याला लेबियम मेजोरा म्हणूया. याला आपण एक्सटर्नल लिप सुद्धा म्हणतो किंवा आउटर लिबिया सुद्धा म्हणतो. आणि इनर साइड जो असेल त्याच्या दॅट इज लेबिया मायनोरा. छोटा असल्या कारणाने त्याला मायनोरा असं म्हटलं जातं. आता लेबिया मायनोरा जो आहे, मी या ठिकाणी याचं एक्सप्लेनेशन लिहित नाहीये, बोलतोय. त्याचे नोट्स तुम्ही कंटिन्यूसमध्ये काढून घ्या. तर लेबिया मायनोरा जो आहे तर तो पोस्टेरियरली 2 पार्ट आहे, एक पोस्टेरियर पोझिशन आणि एक अँटेरियर पोझिशन. पोस्टेरियरली हा लेबिया मायनोरा फ्यूज झालाय आणि फ्यूज होऊन त्याने या ठिकाणी एक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. दॅट इज कॉल्ड ॲज फॉर्चिट. ओके, आणि अँटेरियर पोझिशनला त्याने या ठिकाणी एक पी शेप्ड स्ट्रक्चर तयार केलं आहे, पी शेप स्ट्रक्चर. ठीक आहे, विच ऑल्सो हॅव्हिंग इट्स ओन फोल्ड. त्याचं स्वतःचं एक फोल्ड पण असतं. दॅट पी शेप स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज क्लायटोरिस. मी या ठिकाणी वेस्टिब्यूल, लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा आणि क्लायटोरिस चारही गोष्टी तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत. ठीक आहे, यापैकी हा जो क्लायटोरिस आहे, हा क्लायटोरिस हा सेन्सरी आणि इरेक्टाईल इन नेचर आहे. हा जो क्लायटोरिस असेल इट इज सेन्सरी ॲज वेल ॲज इन इरेक्टाईल इन नेचर. ठीक आहे. आता हा सेन्सरी का? बिकॉज इट हॅव्हिंग द सेन्सरी रिसेप्टर. सेकंड थिंग, सेन्सरी रिसेप्टर कोणते? दॅट इज अ सेक्शुअल what we call sexual filling receptor is there. Erectile nature because of presence of the specialized tissue, that is the corpora cavernosum or the cavernosa. Erectile, it having the specialized tissue, that is erectile tissue called as corpora cavernosa. यावरून तुम्हाला आठवत असेल कॅव्हर्नोसा आपण ऑलरेडी पेनिस मध्ये बघितलेला आहे. ठीक आहे. हेन्स इट इज होमोलॉगस टू दी, हा जो असेल इट इज होमोलॉगस टू दी मेल पेनिस. ओके. आणि म्हणूनच आपण इथे इरेक्टाईल हा नेचर सुद्धा इथं दिलेला आहे. ठीक आहे. तर दिस इज अबाउट दी क्लायटोरिस. मी होमोलॉगस हा जो पार्ट आहे ना हेही क्लिअर करतोय, कारण एम्समध्ये विचारलेला प्रश्न आहे, टेबल फॉर्मॅटमध्ये दिलेला होता होमोलॉगस ऑर्गनचा. मग एकीकडे काउपर्स ग्लँड, त्यानंतर पेनिस आणि त्यानंतर स्क्रॉटम हे मेलचे पार्ट दिलेले होते आणि दुसऱ्या पार्टमध्ये फिमेलचे पार्ट दिलेले होते, ज्यामध्ये एक पार्ट बल्बो युरेथ्रल ग्लँड होतं, त्याच्यानंतर दुसरं जे होतं दॅट इज अँड क्लायटोरिस आणि तिसरं होतं दॅट इज एक्सटर्नल स्किन फोल्ड दॅट इज लेबियम मेजोरा. असे 3 पार्ट त्यामध्ये होते. ठीक आहे. आता
हे होमोलॉगस टू मेल बरोबर, म्हणजे मेलचे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे फिमेलचे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनच्या स्ट्रक्चर सारखे असतात. काही फंक्शनल वेगळा असतो किंवा फंक्शनल नेचर वेगळा असतो, पण स्ट्रक्चरली ते कसे असतात, सिमिलर. तसं इरेक्टाईल ऑर्गन असल्या कारणाने स्ट्रक्चरली पेनिसच्या सिमिलर झालं. सिमिलर थिंग लेबिया मेजोरा, हा लेबिया मेजोरा जो आहे तर हे आउटसाइड प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग फॉर्म करतो, इन विच देर इज एनक्लोज्ड लेबियम मायनोरा दॅट इज इनर लिप ॲज वेल ॲज द वेस्टिब्युल, ज्याच्या आतमध्ये की वेस्टिब्युल आणि ओपनिंग जे आहेत ते काय झालेत, एनक्लोज झालेले आहेत. सिमिलरली मेलमध्ये स्क्रॉटल सॅक जो आहे त्याच्या आतमध्ये टेस्टिस एनक्लोज्ड आहे. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने लेबियम मेजोरा ज्याचं स्ट्रक्चरल नेचर म्हणजे मसल्स जे आहेत किंवा टिश्यूज जे आहेत ते सिमिलर त्या स्क्रॉटम सारखे असतात, म्हणून लेबिया मेजोरा इज होमोलॉगस टू, इट इज होमोलॉगस टू स्क्रॉटम प्रेझेंट इन दी मेल, जे मेलमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, मायनोरा मी तुम्हाला क्लिअर केलं. मायनोरामधले दोन महत्त्वाचे पार्ट, फॉर्शिट आणि क्लायटोरिस. ठीक आहे, सगळे फंक्शनली जे आहेत एक स्पेसिफिक फंक्शन्स ते शो करतात. मग अप्पर पोझिशनला जो पार्ट आहे दॅट इज वी कॉल्ड इन फ्रंट ऑफ प्युबिस, हा जो रिजन आहे हा कंप्लीट हा प्युबिक रिजन आहे, हा इथला कंप्लीट रिजन हा प्युबिक रिजन आहे. इन फ्रंट ऑफ दॅट देर इज प्रेझेन्स ऑफ मॉन्स प्युबिस, देर इज प्रेझेन्स ऑफ मॉन प्युबिस वेअर द प्युबिक हेअर्स आर प्रेझेंट, ज्या ठिकाणी प्युबिक हेअर्स प्रेझेंट असतात. आता हे जे हेअर्स आहेत हे हेअर्स मॉन्स प्युबिसवरती पण प्रेझेंट आहे आणि अनादर एरिया लेबिया मेजोराचं जे एक्सटर्नल फोल्ड असेल, दोन स्किन फोल्ड आहे ना, इंटरनल आणि एक्सटर्नल, त्याच्यातलं एक्सटर्नल जो पार्ट आहे त्या ठिकाणी हेअर फॉलिकल्स प्रेझेंट असतात. नॉट ओनली दी हेअर फॉलिकल्स, म्हणजे मेजोरा जो आहे एक्सटर्नली हॅव्हिंग हेअर फॉलिकल्स, एक्सटर्नली हे काय करतं, हेअर फॉलिकल कन्सिस्ट करतं. अल्सो सेबॅशियस ग्लँड आणि स्वेट ग्लँड या ठिकाणी प्रेझेंट आहे. ठीक आहे, कुठे, एक्सटर्नली. आणि इनर पार्ट जो आहे तो हेअरलेस असतो, इनर पार्ट जो आहे तो हेअरलेस आहे लेबिया मेजोराचा. ठीक आहे, आता मायनोराचं मी पूर्ण कंप्लीट डिस्कशन केलेलं आहे आणि बाकी राहिलेलं कंप्लीट पार्टचं मी या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे. फक्त मी पार्टची नावं देतो इथे. दिस इज अन ॲनस, ओके, इट इज अन व्हजायनल ओपनिंग, यावरती आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. दिस इज अन युरेथ्रल ओपनिंग, फक्त याविषयी लिहिताना काय करायचं आहे, युरेथ्रल ओपनिंग प्रेझेंट अँटेरियर साइड म्हणजे अप्पर पोझिशन आणि व्हजायनल ओपनिंग प्रेझेंट लोअर पोझिशन दॅट इज पोस्टेरियर साइड. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर एक्सटर्नल जेनायटालिया. आता यामध्ये एक आणखीन एक गोष्ट मला एक्सटर्नल जेनायटालियामध्ये सांगायची आहे, जे वेस्टिब्युलचं पार्ट बनलेली आहे. ते कोणतं, तर इथं ऑन आयदर साइड ऑफ व्हजायना, व्हजायनाचे दोन्हीही साइड्स म्हणजे लॅटरल साइड आपण ज्याला म्हणूया, देअर इज ओपनिंग ऑफ बल्बो युरेथ्रल डक्ट. बल्बो युरेथ्रा इथे आहे, युरेथ्राच्या दोन्ही साईडला बल्बो आउटसाइड, दोन्हीही लॅटरल साईडला, तसंच व्हजायनाचे आहेत. त्याला वेस्टिब्युलर ग्लँड पण म्हटलं जातं आणि बल्बो युरेथ्रल ग्लँड पण म्हटलं जातं, विच इज होमोलॉगस टू कॉपर्स ग्लँड ऑफ द मेल, जो मेलच्या कॉपर्स ग्लँडशी होमोलॉगस आहे. कारण मेलचं कॉपर्स ग्लँड अल्कलाईन फ्लूइड सिक्रेट करतं, जे ल्युब्रिकेशनच्या कामी येतं, तसंच हा सुद्धा अल्कलाईन फ्लूइड सिक्रेट करतं आणि ल्युब्रिकेशनच्या कामी येतो. इथं तुम्हाला बल्बो युरेथ्रल ग्लँड म्हणजे आपल्याला पुढे असेसरी सेक्शुअल ग्लँड जे बघायचे आहेत, असेसरी सेक्शुअल ग्लँडमध्ये एक ग्लँड आपण याच ठिकाणी पाहून घेतलं. मग इथे काय आहे, दॅट इज डक्ट ऑफ ओपनिंग ऑफ बल्बो युरेथ्रल ग्लँड.
तुमच्याकडे लिहून ठेवा वाटलंच तर. दी बल्बोयुरेथ्रल ग्लँड इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेस्टिब्युलर ग्लँड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, दुसरं एक नाव त्याचं लिहून घ्या, इट इज ऑल्सो कॉल्ड एज दी काउपर्स ग्लँड. 3 नावं आहेत, बल्बोयुरेथ्रल, काउपर्स आणि व्हेस्टिब्युलर, असे 3 नावं आहेत. आता याचं फंक्शनिंग काय आहे? याचं फंक्शनिंग दॅट इज सिक्रीशन ऑफ अल्कलाइन फ्लूड. पण हे अल्कलाइन फ्लूड कधी सिक्रेट केलं जातं? इट सिक्रेट दी अल्कलाइन फ्लूड ड्युरिंग, म्हणजे एक स्पेसिफिक कंडिशन आहे ज्या वेळेस हे अल्कलाइन फ्लूड सिक्रेट करतं, that is during sexual excitement. Alkaline fluid during sexual excitement, okay, which will be useful for the purpose of lubrication, hence the fluid is called as lubricating fluid. याचं महत्त्वाचं काम दॅट इज ल्युब्रिकेशन. कधी? ड्युरिंग क्वायटस ऑर द सेक्शुअल इंटरकोर्स. हे महत्त्वाचं काम या अल्कलाइन फ्लूडचं आहे. ठीक आहे. बल्बोयुरेथ्रल ग्लँडचं जे काही फंक्शनिंग आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. एकच ग्लँड आता आपलं पाहणं बाकी आहे, दॅट इज ॲन दी मॅमरी ग्लँड्स. सो आता आपण डायरेक्ट मॅमरी ग्लँड पाहूया. तर असेसरी सेक्शुअल ग्लँड्स 2 ग्लँड्स आहेत. यामध्ये बल्बोयुरेथ्रल ग्लँड आणि मॅमरी ग्लँड असे 2 ग्लँड्स आहेत. आता बल्बोयुरेथ्रल ग्लँड ऑलरेडी आपण पाहिले आणि मॅमरी ग्लँड्स जे आहेत हे एक्सटर्नल फिजिकल स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत ॲट द चेस्ट रिजन ऑफ द फिमेल, दॅट इज कॉल्ड द ब्रेस्ट, विच इज डेव्हलप्ड ड्युरिंग प्युबर्टी. ओके. सो दिस स्ट्रक्चर consists the mammary glands, paired structure present in the female. But what is actually the breast or the mammary gland? मी ते फक्त या स्ट्रक्चर मध्ये मॅमरी ग्लँड तुम्हाला क्लिअर करतो. तर मॅमरी ग्लँड्स जे आहेत आर ॲक्च्युली दी मॉडिफाईड स्वेट ग्लँड. हे काय आहेत? दीज आर मॉडिफाईड sweat glands. Mammary glands are under control of. मग हे स्पेसिफिक ग्लँडच्या कंट्रोल, स्पेसिफिक हार्मोनच्या कंट्रोलमध्ये आहे. हे कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? इट इज अंडर कंट्रोल ऑफ मग तुमचं हायपोथॅलॅमस. आणि हायपोथॅलॅमसचं एक सिक्रेशन आहे थ्रू पिट्युटरी ग्लँड, दॅट इज ॲन दी प्रोलॅक्टिन हार्मोन. prolactin hormone which will be act on the mammary gland for the secretion of milk. हा काय करेल? हा mammary gland वरती ऍक्ट होईल. ओके. आणि रिस्पॉन्सिबल फॉर लॅक्टेशन, जे लॅक्टेशनसाठी रिस्पॉन्सिबल असेल, म्हणजे मिल्क सिक्रेशनसाठी रिस्पॉन्सिबल असेल. ठीक आहे. मग मॅमरी ग्लँड जे आहेत, जे ज्यांना आपण मॉडिफाईड स्वेट ग्लँड म्हणतो, तर यांच्यामध्ये काही स्पेशलाइज्ड टिश्यू प्रेझेंट असतात. They having this specialized tissue consist specialized tissues called as glandular tissues. हे specialized tissue असतील glandular tissue. म्हणजे जर आपण स्ट्रक्चर ऑफ बेस्ट बघितलं, see here, this is an ribs. चेस्ट रिजनवरती असल्या कारणानं या ठिकाणी आपण रिब्स दाखवूया. ठीक आहे. एक स्पेसिफिक मस्क्युलर लेअर. ओके. अँड आफ्टर दॅट दी ब्रेस्ट इज देअर. नाउ ब्रेस्ट हॅव्हिंग मॅमरी ग्लँड ॲज वेल ॲज सेकंड अनदर थिंग इज दॅट इज ॲन फॅट ऑर दी फॅट स्ट्रक्चर्स. तर या पद्धतीने हा पूर्ण एरिया जो आहे तो फॅटी आहे. ठीक आहे. दिस स्पेशलाइज्ड ग्लँड्युलर टिश्यू
आर कन्वर्टेड इंटू 15 to 20 लोब्युल्स, ज्यांना आपण ग्लँड्युलर ऑर द मॅमरी लोब्युल्स म्हणतो. या पद्धतीने लोब्युल्स आहेत. ठीक आहे. आता हे जे लोब्युल्स आहे, तर हे लोब्युल्स पुढे जाऊन अल्व्हिओलाई कन्सिस्ट करतात. म्हणजे याच्या आतमध्ये तुम्ही गेल्यानंतर इथे आता याचे डक्ट्स आहेत. मी डायरेक्ट यांचे डक्ट्स काय करतो, या निप्पल रिजनवरती घेऊन येतो. पण तुम्ही आता याच्या आतमध्ये गेल्यानंतर याच्या आतमध्ये अल्व्हिओलाई आहेत. देर इज प्रेझेन्स ऑफ अल्व्हिओलाई. आपण तुम्हाला आठवत असेल लंग्समध्ये पाहिलेलं आहे, लाईक दिस. सी, हे अल्व्हिओलाई डक्ट आणि हे अल्व्हिओलाई, त्याचे सेपरेट डक्ट्स पण आहेत आणि एक अल्व्हिओलाई, ज्याच्यामध्ये एक सेपरेट डक्ट फॉर्म होते. सिमिलर स्ट्रक्चर या ठिकाणी आतमध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे. मी याचं झूम पार्ट तुमच्या समोर दाखवलेला आहे. समजा हे अल्व्हिओलाई आहे. ठीक आहे. आणि अल्व्हिओलाई जे आहेत ते पुढे जाऊन स्पेसिफिक डक्ट फॉर्म करतात, त्यांना आपण मॅमरी ट्युब्युल्स म्हणतो. म्हणजे हे असतील मॅमरी ट्युब्युल्स. ह्या मॅमरी ट्युब्युल्सपासून एक कॉमन डक्ट फॉर्म होते. ठीक आहे. त्याला आपण मॅमरी डक्ट म्हणतो. दिस इज अन मॅमरी डक्ट. मी इथे नाव देतो मॅमरी डक्ट. आणि याचे जे ट्युब्युल्स आहेत तर यांना मी नाव देईल मॅमरी ट्युब्युल्स. मॅमरी ट्युब्युल्स. अल्व्हिओलायचं महत्त्वाचं फंक्शन आहे. मग मी इथे त्याची सिरीज देतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. ग्लँड्युलर टिश्यूज, फॉर्म मॅमरी लोब्युल्स, हे किती असेल, अबाउट 15 to 20 इतके लोब्स असतील. मॅमरी लोब्युल्स पुढे जाऊन काय फॉर्म करतील, दे फॉर्म दी अल्व्हिओलाई. ठीक आहे. म्हणजे न्यूमरस अल्व्हिओलाई त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. अल्व्हिओलाई पुढे त्यांच्यापासून काही डक्ट कन्सिस्ट करतात, जे अल्व्हिओलायचं सिक्रेशन पुढे घेऊन जातात. मग आता इथं अल्व्हिओलायचं महत्त्वाचं फंक्शनिंग आहे जे मी तुम्हाला इथे सांगतो. अल्व्हिओलायचे जे सेल्स आहेत ना, सेल्स ऑफ अल्व्हिओलाई, सेल्स ऑफ अल्व्हिओलाई सिक्रेट्स दी मिल्क. म्हणजे मिल्क सिक्रेशन ॲक्च्युली कोणाचं आहे, अल्व्हिओलाई सेल्सचं आहे. जे मिल्क सिक्रेट झालेलं आहे ते मिल्क ह्या अल्व्हिओलाई सेल्समधून मिल्क सिक्रेट झालं आहे. तर इथे पुढे तुमचे मॅमरी ट्युब्युल्स आहेत. याच्यामध्ये सिक्रेट झाला जो मिल्क आहे तो मॅमरी ट्युब्युलमध्ये येईल. द सिक्रेटेड मिल्क फ्रॉम अल्व्हिओलाई केम इन टू दी मॅमरी ट्युब्युल. फ्रॉम मॅमरी ट्युब्युल टू मॅमरी डक्ट. हे जी कॉमन डक्ट आहे तर त्या डक्टमध्ये येतील. आता ही डक्ट एकाचीच नाही आहे, असे कितीतरी अल्व्हिओलायचे डक्ट्स एकत्र येतील पुढे जाऊन. मग आता हे अल्व्हिओलाई, त्याच्यापासून पुढे तयार झालं तुमचं मॅमरी ट्युब्युल्स. ठीक आहे. मॅमरी ट्युब्युल्स पासून पुढे काय होईल, मॅमरी डक्ट. खालचा पार्ट तुम्हाला दिसतोय का, पुढे जाऊया आपण. ट्युब्युल्स जे आहे मॅमरी ट्युब्युल्स, मॅमरी डक्ट, ओके. आता सेव्हरल मॅमरी डक्ट एकत्र येतील आणि सिंगल एक वायडर डक्ट तयार करेल, ज्याला आपण कॉमन डक्ट म्हणतो किंवा विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲम्पुला. मॅमरी डक्ट सिंगल ॲम्पुला तयार करेल. ॲम्पुला हा वायडर असेल आणि सिंगल असेल. ठीक आहे. म्हणजे आता समजा तुम्ही हे ॲम्पुला आहे, दिस इज ॲन ॲम्पुला. पहा, प्रत्येकाचं सेपरेट ॲम्पुला या ठिकाणी आहे. याच्या आतमध्ये हे जे आहे दॅट इज ॲन मॅमरी लोब्युल्स. सिंग्युलरली मी इथं लोब्युल म्हटले आणि याच्या आतमध्ये मी फक्त अल्व्हिओलाई दाखवतो, सगळे स्ट्रक्चर इथे देत नाही. अल्व्हिओलाई आणि हे फॅट सेल्स आहेत.
किंवा सरळ सरळ त्याला फॅट म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. मग आता की ॲम्पुला जे सिंगल वायडर कितीतरी ॲल्व्हिओला आहे किंवा मॅमरी डक्ट एकत्र करून ॲम्पुला तयार झाले, दॅट ॲम्पुला विल बी ओपन इन टू दी लॅक्टिफेरस डक्ट. इथे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले हे लॅक्टिफेरस डक्ट, ज्याचे ओपनिंग जे आहेत हे ओपनिंग ह्या निपल रिजनमध्ये असतात. दॅट ओपन्स इन टू दी निपल रिजन. आणि इथे दीज आर कॉल्ड ॲज ओपनिंग ऑफ लॅक्टिटेटिंग डक्ट. मग ॲम्पुला फॉर्म लॅक्टिटेटिंग डक्ट. हे लॅक्टिटेटिंग डक्ट ॲक्च्युली ह्या डक्ट थ्रू काय केलं जातं, मिल्क सकिंग केलं जातं. देर इज ॲन मिल्क सकिंग बाय बेबी. ओके. सो मी तुम्हाला या ठिकाणी इंटरनली ब्रेस्टच्या आतमध्ये मॅमरी ग्लँडचे स्ट्रक्चर कशा पद्धतीने डिवाइड झाले किंवा कशा पद्धतीने फॉर्म झाले, मिल्क सिक्रेशन होऊन कशा पद्धतीने पुढे येतो, म्हणजे ग्लँड्युलर टिश्यू मिल्क सिक्रेशनचे कामी येतात इन दी फॉर्म ऑफ अल्व्हिओलाय. अल्व्हिओला मिल्क सिक्रेट करतं, ते मिल्क कुठे येईल, मॅमरी डक्टमध्ये येईल, म्हणजे सॉरी आधी जे येईल ते मॅमरी ट्युब्युलमध्ये येईल, मॅमरी ट्युब्युलमधून मॅमरी डक्टमध्ये येईल, मॅमरी डक्टमधून कुठे जाईल, इन टू द ॲम्पुला, आणि ॲम्पुलामधून कुठे येईल ते लॅक्टिटेटिंग डक्टमध्ये, आणि लॅक्टिटेटिंग डक्टमधून मिल्क सक केलं जाईल बाय दी बेबी. ओके. मिल्कचे सगळे फंक्शनिंग तुम्हाला माहीत आहे. आणि प्रोसेस ऑफ सिक्रेशन ऑफ मिल्क फ्रॉम दी प्युबर्टी, नॉट दी फ्रॉम दी प्युबर्टी, फ्रॉम दी पार्च्युरेशन, पार्च्युरेशन पासून सुरू होतं, फ्रॉम पार्च्युरेशन टू सेव्हरल मंथ ऑर दी सेव्हरल इयर्स, काही मंथ किंवा काही इयरपर्यंत सिक्रेट होतं, फॉर दी पर्पज टू नरिशेस दी न्यूली बॉर्न बेबी. ओके. हे त्याचं ॲक्च्युअल फंक्शनिंग आहे. कंट्रोल कोणाचं आहे ते मी ऑलरेडी तुम्हाला हायपोथॅलॅमस मागचं फंक्शनिंग तिथं सांगितलेलं आहे. आता यामध्ये फर्स्ट मिल्क जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज दी कोलोस्ट्रम, विच इज रिच इन दी स्पेसिफिक अँटीबॉडी दॅट इज कॉल्ड ॲज दी IgA. हे तुम्हाला ऑलरेडी ह्युमन हेल्थ अँड डिसीजेसमध्ये माहीत होतं. तर दॅट इज दी फंक्शनिंग ऑफ दी मॅमरी ग्लँड्स. हे त्या मॅमरी ग्लँडचं फंक्शनिंग झालं. आणि याचबरोबर आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे सगळे पार्ट पूर्ण केलेले आहेत. एकच पार्ट बाकी राहिलेला आहे, स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी विथ इट्स व्हियस. हा एक पार्ट बाकी राहिलेला आहे, तो आपण काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे. धन्यवाद.